सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर मंडळी, आज मी एक दिवसाच्या गॅपनंतर परत आलो आहे व्यायामाला. परवा आलो होतो, पण परवा पण उशीर झाला होता. पण आपली 40 मिनटं मी चाललो होतो. काल मात्र यायला उठायलाच उशीर झाला. मग कालचा स्किप झाला होता दिवस. तर आज आलो आहे. एक अंगवळणी जर एखादी गोष्ट पडली ना, मग ती करायला काय वाटत नाही. त्यामुळे आपला रोजचा जो सराव आहे ना, तो रोजचा सराव चालूच ठेवायचा आहे असं मला वाटतं. आणि चांगली सवय आहे ना. चांगली सवय ही चालू करताना खूप जरा त्रास होतो. सकाळी उठायला त्रास होतो म्हणा, पण चांगली सवय आहे. त्याच्यामुळे चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. चला, आपल्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे. आता व्यायाम करू मस्तपैकी आणि नंतर तुमच्याशी बोलू. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आलो आहे, दुपार झाली आणि आलो आहे, खाली बसलो आहे. जरा ऊन पण भरपूर आहे. बाबांच्या मंदिरात आलो होतो नेहमीप्रमाणे. जर आलो की आपण दर्शन घेतो बाबांचं. आणि आता बसलो आहे, आता निघेन. त्यांना आता कुठे फिरायसारखं हे पण नाही राहिलं. गरमी एकदम भयंकर, बघा, प्रचंड गरम होतं. त्यापेक्षा जाऊया आपल्या घरी. आता काय आपलं काय व्यायाम तर सकाळी झाला, आपला दूध वाटून झालं आहे, नाश्ता करून झाले. आता घरी जायचं, जरा नंतर बघू, थोड्या वेळाने जेवू. आता आपण आता निघूया. आता कारण उन्हात खरंच वैताग आला आहे. जाऊ घरी. हा मंडळी, किती कडक ऊन आहे ना. आय कांट एक्सप्लेन यू. भयंकर गरमी आहे. हवा लागते आता उंचावर आल्यावर. उंचावर येताना पण हालत खराब होते. चला, दूध घेऊन आलो. तिथं म्हणा आलो, दूध घेऊन आलो. चला, बिचारे कामगार कसे काम करत असतील. सकाळी मी पण यांच्यासारखंच कामगार असतो, वजं आणायचं. चला, खाली काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं. फटाके फुटत आहेत तिकडे, त्या बिल्डिंगच्या तिकडे. काय कोण जिंकलं का काय? IPL चालू आहेत ना सध्या, तेव्हा तिकडे. इथं पण एक फटाका फुटला, पण आता काय माहिती कशाबद्दल फुटला. हा म्हणजे आता बसलोय बाहेर चहा बी पिऊन जरा. आज काय ऑफिसचं काम नाही, त्यामुळे बाहेर बसलोय. अरे बाबा, आता बघितलं छान असं रॉकेट फुटलं. पण काय, जेव्हा मी कॅमेरा ऑफ करतो तेव्हाच ते होतं असं. छान असं मस्त फुटलं. आपण वेट करू, फुटते का बघू अजून एक. बघा, आता आपण नेमका कॅमेरा बंद केला ना की फुटून जातं. नाही फुटत. वेट करतोय मी ते फुटायचं, पण नाही दिसत आहे. जाऊ रे, आपल्याला ते काय टिपण्याचं आपलं नशिबात नाही. चांगला सीन होता मग. चला मंडळी, आता झोपायची वेळ झाली आहे. हो ना म्हणजे
माझी मस्करी करते मंडळी. मी आता रोज असेच व्हिडिओ बनवते तर ती पण समीक्षा पण हसायला लागली. तुम्हाला पण असंच वाटतं कंटाळा आलाय? नाही ना? नाही बघ नाही कंटाळा आला. मी व्हिडिओ इन करायला लागलो की नेहमी हसतं. बोलतात काय तुम्ही नुसतं काय जेवलो उठलो सकाळी खाली गेलो आलो हेच आहे. काय करणार मंडळी, रोजमर्रा की लाईफ यही आहे ना, यही जिंदगी आहे. यही जिंदगी ना मिला की दोबारा. म्हणून आपली सेव म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. काय वाईट आहे का सांगा मंडळी. आता कंटेंट नाही आहे, कॉन्टेंट नाही आहे, जसा एंटरटेनमेंट करणारा कॉन्टेंट नाही आहे. पण असो, हे असं हसूसुद्धा खूप जीवनात महत्त्वाचं असतं ना. तर मंडळी झोपता आली आहे आणि तू हे बघा, ही ऑल्सो लाफिंग ऑन मी. What to do? Nothing. He says nothing. हिंदी चॅनल हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मी हिंदी चॅनल पण चालू केलं आहे म्हणजे आपलं हिंदी प्रेक्षकांसाठी. तर बघू आता काय. तर मंडळी आता तुर्तास तरी थांबायला पाहिजे ना. मंडळी किती हसले, समीक्षा किती हसली तरी चालेल, पण आपण व्हिडिओ बनवणं काय सोडणार नाही आणि तुम्हाला तुमच्याशी रोज संवाद साधणं पण काय सोडणार नाही. तर आता ती सवय झालेली आहे. इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. अँड बरं वाटतं. तुम्ही बघा, कमेंट करा, आवडत असेल तरी सांगा, नसेल आवडत तरी सांगा. पण मी काय बोलणं थांबवणार नाही, कारण आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे, आपलं व्यक्त होण्याचं एकमेव साधन आहे. आणि ते काय कमवायचं नाही, कमवणार अजिबात नाही कमवणार. आणि रोज तुमच्या भेटीला येणार मी, भले ते काही असं जसं सकाळी उठलो ते रात्री झोपलो, परंतु हा संवाद तरी चालूच ठेवणार तुमच्यापर्यंतचा. काही असो म्हणजे संवाद साधणं महत्त्वाचं आहे ना. संवाद अजिबात तुटला तर फायदाच काय ना. त्यामुळे संवाद रोज येणार, रोज तुमच्याशी बोलणार हे निश्चित आहे. तर आता काय, आता उद्या आहे रविवार म्हणलं की तुम्हाला माहिती आहे चिकनचा वार. तर चिकनचा वार तर उद्याच बघू. आजचा दिवस तर गेला, उद्याचा उद्या ना. काय उद्याचा विचार आज का करायचा ना, उद्याचा उद्या ना. कल का कल देखेंगे. बरोबर, जिंदगी ना मिलेगी दोबारा ना. दर्शक गाणं म्हणजे कुठलं पण बोल, चल बोल कुठलंही बोल. एखादं चांगलं सुंदर मराठी गाणं बोल. कुठलं बोलतोस, कुठलं बोलू ते सांग. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी असावे तिथे तू दिसावे. बरोबर बोलतोय ना. माझा होशील. अरे लुक इन टू द कॅमेरा ना. वी बोथ आर ब्लॅक, मेन्स इन ब्लॅक. तुमची दाखवा. अरे माझी बाग. मंडळी बघा, दक्ष ऑल्सो म्हणजे ऑलवेज सपोर्ट मी ना. दक्ष हे ऑलवेज सपोर्ट मी. त्याला आवडतं माझा व्हिडिओ ना. पण एवढंच की तो त्याचे जे शॉर्ट रील्स असतात ना ते जास्त व्हायरल होत नाही, पण तमीचे आमच्या होतात ना रे. आई शपथ. ॲक्टिंग हो. जयंस म्हणजे आपल्या इकडचे हे असतं बघा, हड्डी ते काढा. असं बघ, ही जीप आहे ना, ही वरती घ्या. तुमचे नाही बघा. पण शिकवतो मला. दक्ष तुझा पेपर किती झाले, अजून किती बाकी आहेत ते सांग. अजून 2. कॅमेरात बघून सांग. अजून 2 बाकी. 2 बाकी आहेत. आता सकाळी आज खेळायला गेलो, उद्या सकाळी पण उठ काय बघूया. अर्ली काय, अर्ली गेट अर्ली वेट काय, लवकर उठे लवकर जो काय, लवकर निजे लवकर उठे त्याशी आरोग्य संपदा ना.
हा तर चला मंडळी, आता दक्ष व्हिडिओचा एंड कर आज. खूप दिवसांनी कर. खूप दिवसांनी. हां चला मित्रांनो, परत एकदा भेटूया आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय अँड शेअर, सबस्क्राईब अँड बेल आयकॉन प्रेस. डोंट फॉरगेट. हो माय गॉड, यू स्पीक इंग्लिश. बघा म्हणजे आता दक्ष तरी ऐका. हां आपले एक सबस्क्रायबर त्यांनी कमेंट केली दक्ष कुठे आहे म्हणून. तर दक्ष बघा आज दिसला व्हिडिओमध्ये ना. तर चला मंडळी, धन्यवाद. आपला हा टाईमपास असं चालू राहील, रोज चालू राहील आणि न चुकता मी तुमच्या भेटीला येत राहील. कॉन्टेंट असेल तरीही, कॉन्टेंट नसेल तरी. त्यामुळे चला भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत शुभरात्री. बाय अँड टेक केअर.